नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे अर्थातच मराठीमधील अत्यंत सुंदर अत्यंत कडक असा चित्रपट हा रिलीज झालेला आहे। 1 मेला हा चित्रपट रिलीज झाला। नक्कीच भरपूर अपेक्षा या चित्रपटापासून होती आणि नक्कीच संपूर्ण साकार होताना आपल्याला दिसत आहे। जवळपास काही दिवसांमध्येच अगदी 4 ते 5 दिवसांमध्ये 100 कोटीच्या क्लबमध्ये हा चित्रपट जाण्याची शक्यता आहे। नक्कीच संपूर्ण कलेक्शन आपण बघणार आहोत की पहिल्या 5 दिवसांमध्ये किती होतं, 10 दिवसांमध्ये किती होतं। आता जवळपास 17 दिवस या चित्रपटाला रिलीज होऊन झालेले आहेत आणि नक्कीच अतिशय कडक असा हा चित्रपट थिएटरमध्ये चालताना दिसतोय। खरंच खूप भावनिक चित्रपट आहे। राजा शिवाजी हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे। अत्यंत कडक असा हा चित्रपट चालताना दिसतोय। संपूर्ण कलेक्शन आपण बघणार आहोत आतापर्यंत, त्यामुळे संपूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे आणि सबस्क्राइब करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। चला पुढे बोलूया। तर राजा शिवाजी नक्कीच खूप मोठा असा हा चित्रपट, मोठमोठे कलाकार म्हणजे फक्त मराठी सिनेसृष्टीमधील मोठमोठे कलाकार नाही तर हिंदी सृष्टीमधील सुद्धा मोठमोठे कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसले। सर्वांनी अतिशय अत्यंत चांगलं काम केलेलं होतं। प्रत्येकाने आपली जी भूमिका होती त्याला नक्कीच साक्ष म्हणू शकतो आपण। एक प्रकारे अत्यंत कडक असा संपूर्ण चित्रपट होता। यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलाकार दिसले। नक्कीच त्या विषय सुद्धा आपण चर्चा करणार आहोत, परंतु जो मेन विषय आहे त्यावर वळणं, त्याकडे जाणं गरजेचं आहे। तर पहिल्या 5 दिवसामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 50 कोटीच आपण पहिल्या 5 दिवसामध्ये म्हणू शकतो या चित्रपटाने कमावले। आता डे बाय डे जर बघायचं झालं तर पहिल्या दिवशी सर्वात चांगली ओपनिंग या चित्रपटाला मिळाली। अर्थातच 12.40 करोडची कमाई पहिल्याच दिवशी राजा शिवाजी या चित्रपटाने केली, पहिल्याच दिवशी। दुसऱ्या दिवशी बघायचं झालं तर 11.50 करोड। त्यानंतर तिसऱ्या दिवशी जर बघायचं झालं तर 13.10, अर्थातच शुक्रवार शनिवार रविवार असा हा दिवसाचं कलेक्शन होतं। तिसऱ्या दिवशी आपण जर बघितलं तर 13.10 करोड। चौथ्या दिवशी 6.20, नक्कीच थोडंसं कमी होताना दिसलं। सोमवारी 6.20, त्यानंतर पाचव्या दिवशी 5.40, सहाव्या दिवशी 4.70 आणि सातव्या दिवशी 4.40 असं हे संपूर्ण कलेक्शन होतं 7 दिवसाचं, पहिल्या 7 दिवसाचं। परंतु 5 मध्ये जर आपण बघितलं तर 50 पर्यंत नक्कीच आलेलं होतं। त्याच्यानंतर जर महत्त्वाचा विषय बघायचा झाला तर पुढच्या 10 दिवसात म्हणजे हे संपूर्ण टोटल 10 दिवसांमध्ये जवळपास मिळालेल्या माहितीनुसार 81 कोटीपर्यंत ह्या चित्रपटाचं कलेक्शन गेलं होतं। 81 कोटीपर्यंत राजा शिवाजी चित्रपट, 81 कोटी फक्त 10 दिवसांमध्ये। आणि पुढे आता भरपूर काही गोष्टी आहेत। टॉप 5 मध्ये मराठी सिनेसृष्टीमधील टॉप 3 म्हणू शकता तुम्ही हा चित्रपट समाविष्ट झालेला आहे। आतापर्यंतचं कलेक्शन जर बघायचं झालं तर जवळपास 91 प्लस कोटी एवढी कमाई राजा शिवाजी या चित्रपटाने केलेली आहे। अत्यंत कडक असा हा चित्रपट 91 कोटी प्लस हा गेलेला आहे। आता टॉप 3 चित्रपट बघूया ज्यांनी हायेस्ट कमाई केलेली। पहिला नक्कीच अजूनही तोंडात नाव आहे, गाणे सुद्धा अत्यंत कडक आहे, सैराट। झिंगाट गाणं कोणी ऐकलं नसेल किंवा सैराटमध्ये संपूर्ण गाणे अत्यंत कडक होते। संपूर्ण देशात हा चित्रपट गाजला होता। सैराट चित्रपटानं 110 करोडची कमाई केली होती, सर्वात पहिला चित्रपट सैराट 110। त्यानंतर आता जे स्थान मिळालं आहे ते राजा शिवाजी या चित्रपटाला मिळालं आहे। राजा शिवाजी या चित्रपटाचं कलेक्शन जसं आपण सांगितलं की 91 कोटी प्लस या चित्रपटाची आतापर्यंत कमाई झाली आहे आणि तो आता 2 नंबरला आलेला आहे, सर्वात जास्त कमाई करणारा मराठी सिनेमा। 2 नंबरला राजा शिवाजी 91 प्लस कोटी। त्यानंतर तिसऱ्या नंबरला आता घसरला आहे नक्कीच बाई पण भारी देवा हा चित्रपट, महिलांवर आधारित एक प्रकारे अत्यंत चांगला होता तो पण। तर बाई पण भारी देवा हा 90 कोटीपर्यंत गेलेला होता आणि तो आता तिसऱ्या नंबरवर आलेला आहे। अत्यंत तो सुद्धा चांगला चित्रपट आहे, परंतु आपण जो मेन मुद्दा आहे तो आहे अर्थातच राजा शिवाजी हा चित्रपट आता कुठेतरी सर्वांना मागे टाकत पुढे चालताना आपल्याला दिसतोय। तर जवळपास 17-18 दिवस झालेले आहे। अजूनही चित्रपट पाहिला नसेल तर नक्की बघा। मोठमोठे कलाकार यामध्ये आपल्याला दिसत आहेत। सलमान खान आहे जीवा महाल यांच्या भूमिकेमध्ये, रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत होतेच, आधीच अनाउन्समेंट झालेली होती। जेनेलिया सईबाईंच्या भूमिकेत होत्या। त्यानंतर फरदीन खान आहे, संजय दत्त आहे, भाग्यश्री आहेत, महेश मांजरेकर सर आहेत, त्याच्यानंतर सचिन खेडेकर सर आहेत, अभिषेक बच्चन आहे, असे मोठमोठे कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसत आहेत। संपूर्ण चित्रपट अतिशय चांगला आहे, नक्कीच एकही रुपया वाया जाणार नाही, एकही वेळ
तुमचा वाया जाणार नाही, मोबाईलला हात सुद्धा तुम्ही लावणार नाही याची गॅरंटी आहे. नक्कीच हे कलेक्शन नक्कीच वाढताना आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे अजूनही चित्रपट पाहिला नसेल तर एकदा नक्की बघा. बाकी ह्या चित्रपटासंदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.